मित्रांनो, स्टेशनपासून जवळपास जर तुम्हाला 2 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल आणि फ्लॅटसुद्धा एका मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये हवा असेल तर आज तुमच्यासाठी खूपच चांगला असा ऑप्शन घेऊन आलेलो आहे। फ्लॅट तर पाहण्यासाठी आपण पुढे जाणारच आहोत, त्याआधी आपण व्यवस्थित कॉम्प्लेक्स पाहून घेऊयात। या कॉम्प्लेक्समध्ये आल्यानंतर तुम्ही एक गोष्ट पाहू शकता, आपल्या ज्या सर्व बिल्डिंग आहेत त्या 7 माळ्याच्या आहेत। बिल्डिंगच्या खाली म्हणजेच ग्राउंड फ्लोअरला कोणतेही फ्लॅट नसणार आहेत। इथे आपल्याला कार पार्किंग आणि बाईक पार्किंग करण्यासाठी बरीचशी जागा आहे। फ्लोअरवरती आल्यानंतर प्रत्येक फ्लोअरवरती तुम्हाला 5 रूम पाहायला मिळतात। चला तर अजून पुढे बरीचशी माहिती घेऊयात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, आज खूप दिवसानंतर तुमच्यासाठी मोठा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। हा व्हिडिओ जो असणार आहे हा 2 BHK फ्लॅटचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती मिळावी त्यासाठी हा मोठा व्हिडिओ बनवत आहे। तसं तुम्ही रील जर पाहिली असेल तर तुम्हाला कल्पना आलीच असेल। अजूनपर्यंत मित्रांनो तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, कारण तिथे मी डेली व्हिडिओ अपलोड करत आहे। त्यामुळे नेक्स्ट कोणता व्हिडिओ यूट्यूबला येणार आहे त्याची अपडेट तुम्हाला इंस्टाग्रामवर मिळणार आहे। MH05 अक्षय असंच नाव असणार आहे इंस्टाग्रामवर सुद्धा। चला तर या फ्लॅटची माहिती देतो। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट हेंद्रेपाडा परिसरामध्ये। हेंद्रेपाडा परिसरामधील सर्वात मोठा जो कॉम्प्लेक्स आहे अर्थात मोहन तुलसी विहार, या मोहन तुलसी विहार मधील सर्वात मोठा एरिया असणारा 2 BHK फ्लॅट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। या फ्लॅटचा एरिया तब्बल 1050 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 750 स्क्वेअर फूट आहे। खूप मोठा फ्लॅट असणार आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला जर 2 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल आणि तुमचा बजेट 37-38 लाखाचा असेल, इनफॅक्ट 37-38 लाखाचा असेल, तर या 2 BHK फ्लॅटला खरेदी करण्याचा तुम्ही विचार करू शकता। सुरुवातीला मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला कल्पना आता आलीच असेल की कॉम्प्लेक्स खूप चांगला आहे, मोठा आहे, त्याचबरोबर सर्व ॲम्युनिटीज सुद्धा असणार आहेत। त्याचबरोबर स्टेशनपासून 10-12 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सलाच असणार आहे। इथे जास्त वेळ नाही घेत, लगेच आता फ्लॅटचा व्हिडिओ पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी डाऊन पेमेंट किती करायचं आहे, ओव्हरऑल या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी होम लोन वगैरे किती करता येईल याच्याबद्दल माहिती देतो। चला तर फ्लॅटचा व्हिडिओ पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला सो फायनली मित्रांनो, रूम पाहण्यासाठी आपण आता 5व्या माळ्यावरती आलेलो आहोत। 7 माळ्याची बिल्डिंग असणार आहे। सगळ्यात आधी रूम मध्ये तुम्ही एंट्री करता त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी एक मोठा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। व्यवस्थित लिव्हिंग रूम आपण पाहून घेऊयात। हे बघा, आपला लिव्हिंग रूम आहे आणि समोरच तिकडे तुम्हाला एक अटॅच बाल्कनी सुद्धा पाहायला मिळणार आहे, जी तब्बल 6 फुटाची आहे। हे बघा, तुम्ही इथून पाहू शकता। या ठिकाणी जर पाहायला गेला तर तुम्हाला ग्रिल वगैरे सगळं लावून दिलेलं आहे। हा हेंद्रेपाडा परिसर असणार आहे मित्रांनो। शाळेची मे बी तुम्हाला बस वगैरे इथे दिसत असेल। स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल, मेडिकल सगळं या कॉम्प्लेक्सच्या एकदम बाजूलाच असणार आहे आणि वॉकिंग डिस्टन्सला असणार आहे। हा 6 फुटाचा टेरेस आहे लिव्हिंग रूमलाच। लिव्हिंग रूम या अँगलने तुम्ही जर पाहायला गेलात तर खूप मोठा असा लिव्हिंग रूम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। हे बघा, या बाजूला तुम्हाला एक सुंदर असा वॉलपेपर सुद्धा लावून दिलेला आहे। हाईट खूप चांगली आहे मित्रांनो। या ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेलात तर लगभग 11 फूट आहे मित्रांनो। हा तुम्ही बिलीव्ह नाही करणार। आणि हा आहे आपला लिव्हिंग रूम। सो लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर तुमचा वेळ खराब न करता लगेचच आपण पुढे जाऊयात। इथूनच काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करतो। इकडे पुढे आल्यानंतर मित्रांनो तिकडे आपल्याला मास्टर बेडरूम असतो स्टेट, इकडे प्लेन बेडरूम, इकडे वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम आणि इकडे किचन असणार आहे। त्याआधी या अँगलने तुम्हाला लिव्हिंग रूम दाखवून देतो। हे बघा, हा लिव्हिंग रूम आहे। सगळ्यात आधी आपण किचन पाहून घेऊयात। किचन मध्ये एंट्री केल्यानंतर एक गोष्ट पहिल्यांदाच क्लिअर करतो, या ठिकाणी आपण तुम्हाला किचन ट्रॉली सुद्धा लावून देणार आहे, त्यामुळे नक्कीच किचनचा लुक सुद्धा वेगळाच एनहान्स होणार आहे। किचन मध्ये इथे आपल्याला 3 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते आणि सेफ्टी ग्रिल तर लावलेलंच आहे। या ठिकाणी किचन मध्ये आल्यानंतर एक गोष्ट क्लिअर करतो, बोरिंगचं जे पाणी असणार आहे ते 24 तास आहे आणि पिण्याचं सकाळ संध्याकाळ 2 टाइम असणार आहे। भरपूर प्रमाणात असणार आहे, एकच प्लॅटफॉर्म असणार आहे। पण किचनची जर साईज चेकआउट करायला गेलात तर डिसेंट साईज आहे या ठिकाणी। चला मग लगेच पुढे जाऊयात। पुढे आल्यानंतर इकडे आपल्याला इंडियन टॉयलेट कम बाथरूम पाहायला मिळतो। हा रिसेल फ्लॅट असणार आहे मित्रांनो। या बिल्डिंगला जसं पाहायला गेलं तर 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत। वरती तर पाण्याची टाकी लावलेली आहे आणि इथे बेसिकची प्लेसमेंट असणार आहे। चला पुढे जाऊयात। सगळ्यात आधी आपण प्लेन बेडरूम पाहून घेऊयात। प्लेन बेडरूम मध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही पाहू शकता बेडरूमची जी साईज आहे ती सुद्धा खूप चांगली आहे। आपण इकडून आलो आहोत आणि इकडे सुद्धा एक आपल्याला अटॅच बाल्कनी पाहायला मिळते। हे बघा, आणि बाहेरचा परिसर खूप चांगला दिसतो। हा जो झेंडा दिसत आहे मित्रांनो तुम्हाला, इथेच याच्या बाजूलाच भारत कॉलेज आहे। मे बी तुम्हाला ब्ल्यू कलरची बिल्डिंग दिसत असेल बघा, भारत कॉलेज आहे। आणि समोरच्या तुम्हाला या ज्या बिल्डिंग दिसत आहेत, हे बघा, ही ब्ल्यू कलरची जी बिल्डिंग दिसत आहे हे स्टेशन आहे। जे तुम्ही इथून पाहू शकता की स्टेशन किती जवळ आहे आणि डेव्हलप एरिया खूप चांगला। हे बघा, इथे बाल्कनी आहे। बाल्कनीमधून आपला पहिला बेडरूम आपण पाहून घेऊयात। हे बघा, वरच्या साईडला कोणत्या प्रकारचं लिकेज वगैरे नाहीये। सो 40 लाखाचा तुमचा बजेट असेल तर नक्कीच या फ्लॅटला खरेदी करण्याचा तुम्ही विचार करू शकता। चला लगेच आपण मास्टर बेडरूम कडे जाऊयात। अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा। सो मास्टर बेडरूम मध्ये आपण आलेलो आहोत।
इथे सुद्धा आपल्याला एक अटॅच बाल्कनी समोर पाहायला मिळते. जाऊयात आपण तिकडे, त्याआधी व्यवस्थित पाहून घ्या. हे बघा, इथे सुद्धा आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते आणि बाहेरचा परिसर पाहिलं तर बघा मित्रांनो खूप चांगला डेव्हलप झालेला आहे. इथून आपण साईज चेकआउट करूयात. सो चला, हा बेडरूम पाहून झाल्यानंतर मास्टर बेडरूमचा वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम पाहूयात. हे बघा, आपला मास्टर बेडरूमचा टॉयलेट कम बाथरूम आहे. चला आता पुन्हा लिव्हिंग रूम कडे जाऊयात, त्याच्यानंतर आपण होम लोन बद्दल माहिती घेऊयात. मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल आणि या 2 BHK फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे, चेकआउट करा. या फ्लॅटला कोण खरेदी करू शकतो? मित्रांनो, या फ्लॅटची जी कॉस्टिंग असणार आहे, फ्लॅट कॉस्ट म्हणतोय मी 37 लाख रुपयाची फ्लॅट कॉस्ट असणार आहे. रजिस्ट्रेशन साठी साधारण तुम्हाला 2.5 लाखापर्यंत लागणार आहे. तुम्ही जर पाहायला गेलात तर साधारण हा फ्लॅट तुम्हाला 39 ते 3950 या अमाऊंटला तुम्हाला जाणार आहे. या गोष्टीची नोंद घ्या, कारण मोठा फ्लॅट आहे, स्टेशन पासून जवळ सुद्धा आहे. नॉर्मली एवढा मोठा फ्लॅट जर तुम्ही आज नवीन बिल्डिंग मध्ये विकत घ्यायला गेला तर तुम्हाला 45 लाखाच्या पुढे जाणार आहे. मग रिसेल कॅटेगरी मध्ये तुम्हाला खूप चांगली डील असणार आहे. नक्कीच या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही मला कॉल करा आणि या फ्लॅटला पाहण्यासाठी बदलापूरला या. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथपर्यंत होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर माहितीशीर वाटला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.